मित्रांनो नमस्कार. आज आपण प्लॉट पाहायला आलोय. नामधारीचा स्वीटकॉर्न सुपर स्वीट हा नामधारीचा सुपर स्वीटचा प्लॉट आहे. आज तारीख आहे 13 डिसेंबर 2025ला हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय. आज आपण लंगरपेठची शेती म्हणजे स्वीटकॉर्नची शेती श्री राजू पाटील साहेब राहणार लंगरपेठ जिल्हा तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली यांच्या प्लॉटवर आपण प्लॉट पाहायला आलेलो आहोत. तर तुम्ही आज ही पाहताय स्वीटकॉर्नचे ह्याचे पानं पहा, पानाची साईज पहा किती मोठी, माझा हात बसेल एवढी हे साईज दिसते. आणि ह्याचा उपयोग जनावराला चाऱ्यासाठी होतो आणि कणस विकून आपण जनावराला चाराही करतो. सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा बुडका जर पाहिला, बुडक्याचा साईज बघा आणि पडणारे कणस बघा. जेवढा बुडका दणकट तेवढं कणीस साईजला चांगलं आणि आपण वजनावर देतो, त्यामुळे शेतकऱ्याला ॲव्हरेजही खूप चांगलं पडतं. तर शेतकऱ्यानं नेमकं काय केलंय, त्याला काय औषध वापरलेत, काय खतं वापरलेत, कशी लागण केली, किती अंतरावर लागण केली, आज सगळी माहिती आपण आपले जे शेतकरी आहेत राजू पाटील साहेब यांनी याबद्दल मला आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार पाटील साहेब, काय काय केलंय जरा सांग आमच्या शेतकऱ्यांना. नंतर एक टोकन यंत्र असते, त्या टोकन यंत्राने ही मका पूर्ण 11 इंचावरती टोकन केले आणि 2 सरीमधून अंतर आपण 18 इंचाचं ठेवले. अच्छा. आणि उगवण झाल्यानंतर सर आपण याला 15व्या दिवशी ऑर्गॅनिक कंपनी गोल्डन फ्युचर लाईफ केअर. तर पाटील साहेब काय काय केलंय तुम्ही जरा सांगा मग केला पहिल्यापासून. रान पूर्ण तयार करून घेतो. हां हां. त्यानंतर 18 इंचावरती एक सरी घालून घेते. हां हां. म्हणजे हाताचे टोकन यंत्र असतं, त्या टोकन यंत्रानं 11 इंचावर एक बी पडेल. हां. त्या मापाने टोकनी करून घेतली. हां हां हां. एक पाणी दिलं. हां. दुसऱ्या पाण्याला आमची मक्का उगवून पूर्ण बाहेर पडली. त्याच्यानंतर आम्ही सर तिसऱ्या पाण्याला आम्ही याला ऑर्गॅनिक कंपनी गोल्डन फ्युचर लाईफ या कंपनीचा एक ऑर्गॅनिक स्प्रे दिला याला. त्याच्यानंतर एक पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याला आम्ही युरिया आणि 9-24-24 ही खतं थोडी थोडी या प्लॉटला दिली. त्याच्यानंतर 2 पाण्यानंतर परत एक आम्ही ऑर्गॅनिक याला स्प्रे दिला. एक बायोप्रशोधन आणि एक संपूर्ण या नावात 2 स्प्रे दिले. त्या 2 स्प्रे वरती आपली मका ही एवढी जबरदस्त आलेली आहे. आता आम्हाला स्प्रे वगैरे काय घ्यायची गरज नाही. आता 1-2 पाण्यामध्ये आमची मका ही पूर्ण निघून जाईल. तर मित्रांनो हे होते पाटील साहेब आपले. यांची लागण पहा, त्याचा बुडका पहा, पानाची साईज पहा. सगळ्यात महत्त्वाचं झाड ही झाडाचं पान ही त्याचा अन्न बनवायचा कारखाना असतो, त्यामुळे पानाची साईज बघू शकता. पानाची लांबी बघा, लांबी बघा 2 ते 2.5 फुटाकडे पाण्याची लांबी. तुमच्या उत्पन्नासाठी कंस उत्पन्नाला जनावराला चाराही उपयोगात येतो. हे 75-80 दिवसात निघतं. खूप चांगलं पीक आहे. कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पादन देणारं पीक आहे. तर पाटील साहेबांनी जे चांगलं केलेलं आहे, कोणाला प्लॉट बघायचं असेल तर तुम्हाला मी पाटील साहेबांचा नंबर इथे देत आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. खूप खूप धन्यवाद पाटील साहेब, आभारी.